तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आज आपण या ई-के-वाय-सी बद्दल जे आहे ते एका महत्त्वाच्या मुद्द्यावर या ठिकाणी मी बोलणार आहे. कारण 3 ते 4 दिवस झालेले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे आणि भरपूर लाडक्या बहिणींनी के-वाय-सी सक्सेसफुल सबमिट केलेली आहे आणि काही बहिणींची के-वाय-सी अजूनपर्यंत पेंडिंग आहे. कारण वेबसाईटचा खूप जास्त टेक्निकल प्रॉब्लेम होत आहे. पण बघा, 2 ते 3 स्टेपमध्ये आपण या ठिकाणी के-वाय-सी करतो. जो काही तुम्ही थंबनेल पाहून या व्हिडिओवर क्लिक केला आहे त्याच विषयावर आपण या ठिकाणी बोलणार आहे. पण सर्वात आधी बघा, सर्वात पहिली स्टेप असते की लाभार्थी बहिणीचं आधार कार्ड, कॅप्चा कोड आणि आधार क्रमांकावर येणारा OTP टाकून सबमिट करा. दुसऱ्या नंबरची प्रोसेस असते की पती आणि वडिलांचा आधार क्रमांक टाका, OTP टाका, सबमिट करा. त्यानंतर तुमचं जात निवडा, जाती प्रवर्ग निवडा. त्यानंतर जे काही होय किंवा नाही ऑप्शन आहे, तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीवर आहे का, इन्कम टॅक्स भरते का, पेन्शन घेतात का, त्या ठिकाणी होय किंवा नाही ऑप्शन निवडायचं. आणि जे काही विवाहित आणि अविवाहित महिला लाभ घेतात का, किंवा 2 पेक्षा जास्त महिला किंवा एकापेक्षा जास्त महिला लाभ घेतात का, ते ऑप्शन निवडल्यानंतर तुमची के-वाय-सी जी आहे ते सक्सेसफुल सबमिट असं होऊन जाते आणि ग्रीन कलरचं ऑप्शन तुम्हाला दिसून येते. पण बघा, ही के-वाय-सी करत असताना तुम्ही कधी असा विचार हा केला का की दुसऱ्या कोणत्याच योजनेमध्ये कुटुंबातील पती किंवा वडिलांचं म्हणजे मुख्य व्यक्तीचं आधार किंवा OTP मागितली जात नाही. दुसऱ्या कोणत्याच योजनेमध्ये मागितली जात नाही. फक्त मागितली जात आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये. तुम्ही पाहिलं असेल, तुमच्या कुटुंबामध्ये कोणी वृद्ध व्यक्ती असेल, श्रावणबाळ योजना, निराधार योजना किंवा वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेत असेल. शेतकरी संबंधित खूप साऱ्या या ठिकाणी योजना आहे ज्यामध्ये शेतकरी बंधूंना वेगवेगळ्या योजनेचा लाभ मिळतो. वृद्ध व्यक्ती आहे, तरुण तरुणी आहे, स्कॉलरशिप मिळतात. पण पती किंवा वडील यापैकी कोणत्याच व्यक्तीचा आधार क्रमांक किंवा OTP मागितला जात नाही किंवा त्यांची के-वाय-सी मागितली जात नाही. मग या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, मग याच योजनेमध्ये अशा प्रकारे OTP वरून के-वाय-सी वडिलांची आणि पतीची का केली जात आहे? या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ पूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा. आणि जे काही तुम्ही या व्हिडिओमध्ये कमेंट करत असाल, सर्वात आधी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि त्यानंतरच तुमचं जे काही माझ्या बोलण्यावर तुमचं काय मत आहे ते तुम्ही व्हिडिओच्या शेवट कमेंट करा. तुमच्याकडे जर आता वेळ नसेल तर व्हिडिओ नंतर पहा. पाहायचा नसेल तर मोबाईल बाजूला ठेवून तुम्ही ऐकू सुद्धा शकता. त्यासाठी पण रिक्वेस्ट करतो, व्हिडिओ पूर्ण पहा. कारण हे पूर्ण जे काही शासनाचा जो काही निर्णय या ठिकाणी समोर आपल्याला पुढे दिसून येत आहे तो मी तुमच्यासमोर क्लिअर करणार आहे. तर बघा, जून महिन्यामध्ये जे आहे ते जून महिन्यामध्ये जवळपास 26 लाख लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू झाली, चौकशी सुरू झाली आणि त्यांचे अर्ज तात्पुरत्या स्वरूपासाठी रद्द करण्यात आले आणि त्या बहिणींना जून, जुलै, ऑगस्ट महिन्याचे पैसे पाठवले नाही. कारण त्या बहिणीची चौकशी सुरू झाली. कारण त्या बहिणीचा डाटा त्यांच्या कुटुंबाच्या मुख्य व्यक्तीच्या आधार कार्डवरून मागितलेला आहे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये 4 चाकी कार आहे का, किंवा राशन कार्डवरून त्या कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त बहिणी लाभ घेत आहे का, किंवा ITR भरतात का, किंवा सरकारी नोकरीवर आहे का, अशा प्रकारे त्यांच्या कुटुंबातून जे आहे ते महिलांचे अर्ज तात्पुरत्या स्वरूपासाठी रद्द केले. तर आता बघा, येऊ आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे की आता तुम्हाला जर लाभ भेटत असेल, आतापर्यंत तुम्हाला पैसे आले असेल, ऑगस्ट महिन्यापर्यंत पैसे आले असेल आणि आता तुम्ही के-वाय-सी करत आहेत, तर या के-वाय-सी मध्ये तुमच्या कुटुंबातील पती किंवा तुमच्या वडिलांचा आधार क्रमांक का मागितला? तर बघा, उत्तर क्लिअर आहे. तुमची चौकशी करण्यासाठी. तुमची चौकशी करण्यासाठी. बघा, भरपूर लाडक्या बहिणी बोलत होत्या की आमच्या घराच्या बाजूला आहे, आमच्या एरियामध्ये भरपूर अशा लाडक्या बहिणी आहे की त्या पात्र नसूनही लाभ घेतात. त्यांच्या कुटुंबामध्ये 3 ते 4 बहिणी लाभ घेत आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरीवर व्यक्ती आहे, त्यांच्या कुटुंबामध्ये कार आहे, ते लोक श्रीमंत आहे, तरीही ते लाभ घेत आहे. अशा भरपूर कमेंट तुमच्या येत होत्या. या गोष्टीसाठीच बघा, तुमच्या कुटुंबातील मुख्य व्यक्तीचं आधार कार्ड या ठिकाणी मागितलं गेलेलं आहे आणि त्याचा OTP मागितलेला आहे. कारण कुटुंबातील मुख्य व्यक्तीच्या आधार कार्डला त्यांचं बँक अकाउंट लिंक असते, त्यांचं राशन कार्ड लिंक असते, त्यांच्या पूर्ण कुटुंबातलं, आणि त्यांचं पॅन कार्ड सुद्धा लिंक असते. बघा, राशन कार्डवरून जे बघा आधार नंबरवरून जे आहे ते त्यांच्या बँक अकाउंटचं स्टेटमेंट काढू शकतात. म्हणजे त्यांच्या कुटुंबात उत्पन्न किती आहे, ते लोक किती पैसे कमावतात, त्यांचं उत्पन्न काढू शकतात. त्यानंतर त्यांच्या आधार नंबरवरून ते राशन कार्डवरून तुमची पूर्ण चौकशी करू शकतात की तुमच्या कुटुंबामध्ये किती बहिणी लाभ घेत आहे आणि किती बहिणींनी अर्ज भरलेले आहे. आणि त्यांच्याच आधार कार्डला त्यांचं पॅन कार्ड लिंक आहे. त्यांच्या आधार कार्डवरून त्यांची पॅन कार्डची माहिती घेतली जाईल आणि ते ITR भरतात का, इन्कम टॅक्स भरतात का, ही सर्व माहिती शासनाकडून काढली जाणार आहे. हे जे काही मी तुम्हाला महत्त्वाचे मुद्दे समजून सांगितले, यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आधार कार्डवरून जे आहे ते परिवहन विभागामध्ये चौकशी होणार. आणि 4 चाकी कार वगैरे काही दुसरा मोठा व्यवसाय आहे का, हे सुद्धा त्या ठिकाणी चौकशी केली जाणार. ही के-वाय-सी पूर्ण झाल्यानंतर जे काही 2,25,00,000 पात्र बहिणी के-वाय-सी करत आहे आणि
26 लाख जवळपास अपात्र बहिणी केवायसी करत आहे सूक्ष्म पद्धतीने. या सर्व 4 ते 5 डॉक्युमेंटवर जे आहे ते चौकशी होणार आहे. कारण तुमच्या आधार कार्डला, तुमच्या वडिलांच्या पतीच्या आधार कार्डला हे 4ही डॉक्युमेंट आपसामध्ये लिंक असतात आणि IT विभागाकडून, जसं महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी सांगितलं होतं की IT विभागाकडून आम्ही माहिती घेत आहोत. तर आता या चौकशीमध्ये तुमचं पतीचा आधार कार्डचा जो काही त्या ठिकाणी OTP गेला, तर तुमच्या पतीचा आधार कार्ड, त्यांचा आधार कार्डचा नंबर, वडिलांचा आधार कार्डचा नंबर त्या ठिकाणी शासनाकडे गेलेला आहे. आणि या सर्व डेटावरून जे आहे ते शासन तुमच्या अर्जावर चौकशी करणार आहे की आता या जे काही कुटुंबातील मुख्य व्यक्तीचं जे काही आधार कार्ड आपण घेतलं आहे, या व्यक्तीच्या नावावर कोणती प्रॉपर्टी आहे का, किंवा उत्पन्न जास्त आहे का, किंवा पॅन कार्डवरून त्यांचं ITR ते भरतात का, किंवा आधार कार्डला त्यांच्या 4 व्हीलर 4 चाकी लिंक आहे का. कारण बघा, आता आधार कार्डच खूप जास्त महत्वाचं झालेलं आहे आणि प्रत्येक डॉक्युमेंट जे आहे ते तुमचं ते आधार कार्डला तुमच्या कुटुंबातलं लिंक असते. त्यामुळे पूर्ण चौकशी आता आधार कार्डवरून, म्हणजे तुमचे पती आणि तुमच्या वडिलांच्या आधार कार्डवरून तुमची केली जाणार आहे. जर आता तुम्ही पात्र जरी असाल तरी चौकशीनंतर तुम्हाला पात्र केले जाऊ शकते. आणि तुम्हाला जर वाटत आहे की आम्ही पात्रच आहे, आमच्याकडे काहीच नाही, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तर बघा, हे KYC करण्यामागे शासनाचा एक वाईट प्लॅन आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. कारण दुसऱ्या कोणत्याच योजनेमध्ये अशा प्रकारे लाभार्थी बहिणीच्या कुटुंबातील कोणत्या व्यक्तीचं आधार कार्ड किंवा OTP किंवा त्यांची KYC मागितली जात नाही. पण या ठिकाणी जे काही अर्जदार लाडकी बहीण आहे त्यांचं सुद्धा OTP घेऊनच KYC केली गेलेली आहे. आणि बघा, ही जी काही KYC केलेली आहे, ही KYC कशासाठी केली जाते तुम्हाला माहित आहे का? KYC कशासाठी केली जाते आणि कशा प्रकारे ओरिजिनल KYC करण्याची पद्धत आहे. तुम्ही पाहिलं असेल, जे काही तुमच्या आजूबाजूला जुने लोक आहे ते वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेतात, पेन्शन योजनेचा लाभ घेतात, निराधार योजनेचा लाभ घेतात, शेतकरी योजनेचा सुद्धा लाभ घेतात. ते जेव्हा KYC करतात तर KYC कशा प्रकारे केली जाते? एकतर बायोमेट्रिक थंब लावून त्यांची KYC केली जाते, किंवा त्यांचं फेस रिडिंग ॲप्लिकेशन वापरून त्यांची KYC केली जाते. डोळे चालू बंद करा, चेहरा लेफ्ट राईट करा आणि KYC डन. म्हणजे तो व्यक्ती खरोखर जिवंत आहे आणि त्यांचा थंब लागला म्हणजे तो खरोखर जिवंत आहे आणि तो या योजनेचा लाभ घेत आहे. अशा प्रकारे ही KYC केली जाते. पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची KYC फक्त OTP टाकून केल्या जात आहे. फक्त OTP सबमिट करून या ठिकाणी केली जात आहे. मग एखादी महिला जर या 1 वर्षामध्ये मयत झालेली असेल तर त्यांच्या कुटुंबातील मुलगा किंवा मुलगी सुद्धा त्यांचा आधार क्रमांक आणि OTP टाकून KYC करू शकतात. मग शासनाला या ठिकाणी कसं माहित होईल की लाभार्थी महिला मयत झालेली आहे की जिवंत आहे? मग ही KYC कशा प्रकारे केली जात आहे, हा एक प्रश्न आहे. तुम्ही पाहिलं असेल की KYC करण्याची ही पद्धत नाही. OTP टाकून कधीच KYC केली जात नाही. जरी तुम्ही बँकेमध्ये गेले तर बँकेमध्ये तुम्हाला सही करून द्यावी लागते डॉक्युमेंटवर. आणि जेव्हा तुम्ही पैसे विड्रॉल करता तेव्हा जो कॅशियर आहे ते तुमची सही चेक करते, तुमचं बँक अकाउंट स्वतः चेक करतो आणि तुमचा चेहरा पाहूनच तुम्हाला पैसे देतो. त्याशिवाय पैसे देत नाही. आणि वेगवेगळ्या योजनेमध्ये सुद्धा थंब लावल्याशिवाय किंवा चेहरा फेस दाखवल्याशिवाय KYC होत नाही. मग हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची KYC फक्त OTP वरच का होत आहे, हा प्रश्न सुद्धा या ठिकाणी निर्माण होत आहे. मग या फक्त OTP घेतल्यानेच माहित होईल का की लाडकी बहीण त्या ठिकाणी मयत झालेली आहे की ती जिवंत आहे? OTP तर त्यांच्या कुटुंबातील कोणतेही मुलगा किंवा मुलगी किंवा कुटुंबातील इतर व्यक्ती टाकून सबमिट करून KYC करू शकतो. तर बघा, आता शासनाचा जो काही OTPचा फंड आहे, कुटुंबातील पती किंवा वडील यांचा OTP घेतला आहे, तर त्यामागे काय कारण आहे, OTP कशासाठी घेतला, हे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. आणि हे माझं वैयक्तिक मत मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे. कारण आधीपासूनच लाडक्या बहिणींची चौकशी सुरू आहे आणि शासन आणखी काही बहिणींना या ठिकाणी अपात्र करणार. या KYCच्या जो काही मार्ग आहे तो यामधून दिसून येत आहे. तर बघा, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता लगेच कमेंट करा की तुम्हाला हा व्हिडिओ पाहून कोणती माहिती मिळाली आणि जे काही मी तुम्हाला माहिती सांगितली तुम्हाला त्याबद्दल काय वाटलं आणि खरंच असं होऊ शकते का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.